नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। 10 जून को रात के तकरीबन पौने 10 बजे नागपुर के इमामबाड़ा इलाके में बैंक ऑफ महाराष्ट्र के एटीएम में चोरी करने की कोशिश की गई। वहां के मैनेजर जीवन वाघमारे ने पुलिस के पास शिकायत दर्ज कराई है। पुलिस पेट्रोलिंग के दौरान उन्होंने उन 2 आरोपियों को कब्जे में लिया और उनकी तलाशी ली, जिसमें उनके पास से कुल 17 एटीएम कार्ड जब्त किए गए। पूछताछ करने पे पता चला कि इन अलग अलग एटीएम कार्ड्स का इस्तेमाल करके वो पैसे निकालते थे और उस समय स्क्रू ड्राइवर का इस्तेमाल करके मशीन बंद कर देते थे, जिसकी वजह से अकाउंट से पैसे डेबिट नहीं होते थे। इस मामले में असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर गणेश पवार ने क्या कहा, आइए जानते हैं। बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम शाखा उंटखाना येथील बँक मॅनेजर यांना त्यांच्या टेक्निशियनचा कॉल आला होता की आपल्या एटीएम सोबत काही छेडछाड किंवा फोडण्याचा प्रयत्न चालला आहे। त्यांनी ते माहिती कंट्रोल रूमला दिलेली होती। त्यावरून कंट्रोलच्या कॉलवरून रात्रपाळी अधिकारी श्री PSI श्री भुजाडे सर तसेच पोलीस निरीक्षक श्री गड्डीमे सर यांनी तात्काळ कारवाई करून त्याच परिसरातून 2 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या अंगझडतीमध्ये आतापर्यंत 20 एटीएम कार्ड तसेच काही रोख रक्कम व त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। सदरचे दोन्ही आरोपींचे नाव आहेत, एक धर्मेंद्र सिंग आहे, दुसरा आहे साजिद जोहरो। दोन्ही आरोपी हे भरतपूर राजस्थान येथील आहेत। सदर आरोपींचे यापूर्वी काही गुन्हे केले आहेत का याबाबत आम्ही राजस्थान पोलिसांशी संपर्क साधलेला आहे। त्यांचं रेकॉर्ड प्राप्त करीत आहोत आणि सद्यस्थितीत सदरचे आरोपी पोलीस कस्टडीत आहेत आणि पुढील तपास चालू आहे।